मिर्झा बगर, या ऑफिसमध्ये काही नियम आहेत. काही बाबतीत तुमच्यावर बंधनं घातली आहेत आणि ती पाळणं तुमचं कर्तव्य आहे. त्याच पद्धतीने माझीही तुमच्या बाबतीत काही कर्तव्य आहे आणि ती मी करणारच. आपली कंपनी मोठी होतीये, वाढतीये आणि याच संदर्भात आज संध्याकाळी मी एक अनाउन्समेंट करणार आहे. तुम्हाला खूप चांगल्या फॅसिलिटीज मिळणार आहेत. तुमच्या सकट तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येकाची मेडिकल पॉलिसी देखील असणार. अविनाश, तू केलेले बदल कंपनीसाठी नेहमीच फायदेशीर असतात. त्यांनी कंपनीची प्रगतीच होत असते. फक्त ही तुझी अनाउन्समेंट. अहो, तूच म्हणतेस ना, बदल हा आपल्याला प्रगती पथावर घेऊन जाऊ शकतो. हो, घेऊन जाऊ शकतो, पण प्रत्येक बदल हा प्रगतीच्याच दिशेने जाईल असं सांगता येत नाही ना. म्हणजे काय, मला असं वाटतंय की तू या तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावास. अहो प्लीज, आपण एकदा हा बदल घडवून आणूया. प्रत्येक पिढीचे विचार वेगळे असतात, हो ना अदिती? या मॅडम. नमस्कार, मी मंजिरी नाईक. नमस्कार. हॅलो. नंदिनी, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. हनीमून पॅकेज. हाय मंजिरी, मी रजनी देशमुख. हां, मी तुम्हाला आमच्या वेगवेगळ्या टूर्स बद्दल माहिती देते. तुमचं लग्न झालंय का? हो 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 हो. आय एम सॉरी. कॉंग्रॅट्स. हां, तर तुमचं लग्न झालंय ना? हां, तर आमच्याकडे काही हनीमून पॅकेजेस आहेत. आय मीन तुमचं तसं काही प्लॅनिंग असेल तर. असेल तर काय, असेलच म्हणूनच आलेत ते इथे, हो ना मंजिरी? हो, पण माझं काम 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 होणार. काम डेफिनेटली होणार. मी बेस्ट डील ऑफर करते तुम्हाला. रजनी, थांब ना. नंदिनी, काय झालं? हो, नाही नाही, मी म्हणते नवीन लग्न झालंय ना तुमचं आत्ताच, तर हनीमून पॅकेज सोबत देवदर्शनाच्या टूरचे डिटेल्स पण आहेत यात. नवरा बायको जोडीनं जा ना देवदर्शनाला. ह्या किती छान, मला आवडेल तुमच्या टूरला जायला. फॅन्टॅस्टिक. ओके, हा फॉर्म इथे तुमचं नाव लिहा, इथे माझं नाव लिहा आणि इथे तुमची सही करा. अगं रजनी, देवदर्शनाच्या डिटेल्स तुझ्याकडे नाहीयेत ना, त्या माझ्याकडे आहेत. ह्या घ्या बरा. एक मिनिट, तुम्ही आपापसात ठरवा. तोपर्यंत मंजिरी तुम्ही या, आपण बोलूया. तिलोत्तमा मॅडम, मी देते ना त्यांना फॉर्म्स, यांना भांडू देत. जुई, अगं भांडताय कोण? अगं मी भांडते का कोणाशी कधी? दुसऱ्या कामाचं चाललंय ना. तुम्हाला नाही द्यायचं का कुठला फॉर्म? तुम्हाला नकोय माझी सही? नाही, म्हणजे खूप कामं पेंडिंग आहेत ना, ती करायची. आणि तसंही मी फॉर्म भरला काय किंवा यांच्यापैकी कुणीही भरला काय, तुम्ही
देव टूर्सच्याच क्लायंट होणार आहात ना? हा बरं बरं, मला फॉर्म कुणी द्या, फक्त मला एक शंका आहे. शंका? कसली? हा म्हणजे बघा, देव टूर्सचं एवढं नाव आहे मार्केटमध्ये. थँक्यू सो मच. नाही, वेलकम. पण माझी शंका अशी आहे की एवढ्या लोकांना प्रवास घडवता तुम्ही, तो प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काळजी घेता, बरोबर? बरोबर आहे. हा, पण आयुष्याच्या प्रवासाचं काय? म्हणजे आयुष्याचा प्रवास बाप व्हावा, म्हणजे सुखाचा व्हावा, यासाठी काही विचार केलाय का तुम्ही? बापरे, म्हणजे बघा, नाव काय म्हणालात तुम्ही? मी नंदिनी वळसंगकर. तर नंदिनी मॅडम, तुमची टूर कुठे कधी संपणार हे तुम्हाला माहिती असतं, पण आयुष्याच्या प्रवासाचं तसं नसतं ना. म्हणजे बघा ना, आयुष्याची टूर कधी कुठे संपणार हे कोणालाच माहित नसतं. हो हो हो. मग त्यासाठी आपल्या घरच्यांची गैरसोय होणार नाही म्हणून काहीतरी तरतूद करून ठेवली पाहिजेच की नाही आपण? हो. समजा आयुष्याच्या प्रवासात एखादा अपघात झाला तर? बापरे. तर पुढे तरतूद हवी. मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय हवी, लग्नासाठी खर्च, खूप खर्च असतो, पैसा साठवायला हवा, बरोबर की नाही? माझं लग्नच झालं नाही. अय्या, हो का? पण मला मुलं आहेत. हा, तर त्यासाठी तरतूद हवी की नाही सर? पण ही तरतूद करणार कशी? त्याची सोय केली ना सर. फ्युचर प्रोटेक्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीने त्याची सोय केली आहे. इकडनं करा ना इन्शुरन्स, आयुष्याचा प्रवास सुखकर होण्याची सगळी तरतूद इकडे होऊन जाईल. हो, म्हणजे हे सगळं आयुष्यावरचं भाषण ती इन्शुरन्स पॉलिसी विकण्यासाठी आहे का? थांब रजनी, जरा थांब. नाही, मला एक सांगा, ही जी पॉलिसी तुम्ही आता सांगितली ना, ही नेमकी कुठे मिळते? एक मिनिट मॅडम, तुम्ही हा फॉर्म घ्या. हा, इथे सगळे डिटेल्स भरा आणि खाली नाव लिहा. हा, नंदिनी मंजिरी नाईक. हा, सॉरी. सॉरी हा, म्हणजे मी कुठच्याही टूर साठी नव्हते आले इकडे, इन्शुरन्स साठी आले होते. पण खरं तर मला आवडेल एखादी टूर घ्यायला इकडे माझ्या नवऱ्याबरोबर, म्हणजे हनीमून पॅकेज विथ देवदर्शन. आम्हालाही तुमच्याकडून एखादी पॉलिसी घ्यायला नक्की आवडेल. थँक्यू. मी एक काम करते, हे माझं कार्ड यांच्याकडे देऊन ठेवते. सगळ्यांनी आपले डिटेल्स पाठवा यावर. आणि हो, आमची कंपनी ट्रॅव्हल इन्शुरन्स पण करते, कधी काही लागलं तर सांगा. आणि तुमच्या सगळ्या प्रवासांसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्याही आयुष्यातल्या प्रवासासाठी आमच्या देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडनं खूप शुभेच्छा. थँक्यू. चला येते. चला ना, मी येते सोडायला. बाप आहे हो तुमचं ऑफिस, छान आहेत माणसं हे सगळी. छान वाटलं तुम्हाला भेटून. नाव काय म्हणालात तुम्ही? सॉरी, मी अदिती. तुम्हालाही भेटून बरं वाटलं. तुम्ही किती छान बोलता. मी? थँक्यू. तुम्हाला असं दिवसभर फिरावं लागत असेल ना? हो. किती कष्टाचं काम आहे हे. नाही हो, आणि तुम्हाला एक सांगू का, स्वप्न पूर्ण करायचं असेल ना तर कष्ट करावेच लागतात ना. अगदी बरोबर आहे तुमचं. स्वप्नांकरता धडपडावं लागतंच. हा. तुम्ही राहायला कुठे? चास्कर सदन, लालबाग. ओ, पण आम्ही घर बघतोय स्वतःच. तुम्ही कुठे राहता? बँड्राला. हे सुद्धा आमचं स्वतःचं घर नाहीये. मी आणि आम्ही सुद्धा स्वतःचं घर बघतोय. काय योगायोग आहे बघा ना, पहिल्यांदाच भेटलो आपण, पण किती साम्य आहे. स्वप्न सुद्धा सेम, स्वतःचं घर.
ज्यात आपली माणसं सोबत असतील. होणार होणार, स्वप्न पूर्ण होणार तुमचं. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. हो थँक्यू. चला येऊ मग. आणि ते डिटेल्स पाठवा मला प्लीज. नक्की. आपण भेटूच परत. हो चल बाय. बाय. पण खरंच मला असं वाटलं की मंजिरी नाईकच्या रूपाने क्लायंट स्वतःहून आपल्याकडे आला तर पण ऍक्च्युली तीच क्लायंटच्या शोधात आली होती. नाही पण काही म्हणा, चांगली वाटली मुलगी. म्हणजे ना अगदी आपल्यातलीच वाटली. अगदी खरंय. खरंच खूप साधी आहे ती. म्हणजे बोलता बोलता ती म्हणाली की तिचं एक छोटस स्वप्न आहे. तिचं स्वतःचं एक छोटं घर असावं. हो पण मुंबईत स्वतःच छोटस घर घेणं ही साधी गोष्ट नाहीये. पण मुलगी हुशार आहे. तिने कसं ना पॉलिसीसाठी कन्व्हिन्स केलं सगळ्यांना. हो ना, मी तर म्हणजे पण खरं आहे आज पॉलिसी हवीच. कधी काय होईल काही सांगता येत नाही. खरं द्या द्या आणखीन सोयी सवलती द्या. पण स्टाफ मात्र 2-2 तास जेवणातच घालवतोय. नवरे काय बोलताय तुम्ही? कोण इथं 2-2 तास जेवत बसतं? काही काय हे बघा, तुम्ही भलतीकडे सारा भलतीकडे काढत जाऊ नका बरं. बाय द वे नवरे, कशाबद्दल बोलताय तुम्ही? कुठल्या सोयी? कोण देते? आपल्या कंपनीकडून सगळ्या स्टाफचा मेडिकल इन्शुरन्स काढला जाणार आहे. वाव. हे बघ, आता आपण याबद्दल बोलत होतो आणि लगेच ही बातमी आली. याला म्हणतात योगायोग. अच्छा अच्छा, म्हणजे यासाठीच सरांनी माझ्याकडून अकाउंटचे डिटेल्स घेतले होते. फारच चांगली गोष्ट आहे ना. नवरे एवढी चांगली गोष्ट आहे, कशाला चिडचिड करताय? नाही पण मला एक कळत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींची गरजच काय? अरे नाही, आपल्या इथं काय आहे, काम कमी आणि सोयी सवलती मात्र भरमसाठ. एक मिनिट नवरे, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? हे असं कोण आहे आपल्या ऑफिसमध्ये जे कमी काम करतं? कामानुसार सोयींबद्दल बोलत असाल तर काही लोकांना पगारच द्यायला नको. खरं तर काय बोलताय काय तुम्ही हे रजनी मॅडम? चिडताय कशाला? आणि तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? तुम्ही करता ना तुमचं काम व्यवस्थित. झालं तर तुम्हाला बोलतच नाहीये. रजनी मॅडम, माझं काम मी व्यवस्थित करतो. मी आहे म्हणून सगळं नीट चाललंय. आणि आता जेवणाचा कार्यक्रम झाला असेल तर जरा कामाला लागा. या नवऱ्यांसाठी ना खास कमी बोललात तर पगार वाढ ही नवीन स्कीम काढली पाहिजे. पण सरांनी हा निर्णय चांगला घेतला. मी असे बदल झाले ना की कामात कसा हुरूप येतो. नाही पण काही म्हणा, आपल्या ऑफिस मधले अजून काही नियम बदलायला हवेत ना. हो हो, आणि जरा उशीर झाला तर अर्धा पगार कट हा नियम बदलायला हवा. कधी कळणार तुम्हाला कदम? काका, काय नंदिनी मॅडम त्या नियमाबद्दल नाही बोलत आहेत. कुठल्या? अगं सांग ना, हसते काय? अच्छा तो म्हणजे कुठला? अरे सांगा ना, हसतंय काय? जाऊ दे, कुठला नियम बदलायचा तो बदलू दे, पण एक नियम मात्र बदलायला हवा. लग्न न झालेल्या नोकरी हा नियम बदलायला हवा.
हो ना जय? कर पाणी. अरे तुम्ही कुठे चाललात नंदिनी मॅडम? हे करायला लागली. काही नाही, कळेल तुम्हाला. पण मेडिकल पॉलिसी जी आहेत ना अत्यंत आवश्यक आहे. कारण काय होतं कधी काय होतं सांगता येत नाही. चला 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 कामाला लागा, नाही तर नवरे आले ना तर आरडा ओरडा सुरू करतील. नंदिनी मॅडम, हो ग, हे घ्या, अय्या तोंड गोड करा. हे काय चॉकलेट? का ग असं अचानक? आज काही स्पेशल आहे वाटतं. नाही नाही, मुद्दामच आणलंय. हो, कारण काय ते तर सांग. तुम्हा सगळ्यांमुळेच मी माझ्या अण्णांना वेळ देऊ शकले. हे सगळं फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालंय. हे काय चाललंय आता? मी इथे नसताना तुम्ही सगळ्यांनी मला खूप मदत केली. माझी सगळी कामं बघितलीत, माझ्या क्लायंटला सांभाळलं, त्याबद्दल माझ्याकडून तुम्हा सगळ्यांसाठी ही छोटीशी भेट. रजनी, ते तुझ्यासाठी. याची काही गरज नाहीये. पण एक मिनिट, तुला असं वाटतंय का की तुझ्यासाठी स्पेशली केलंय आम्ही? तसं नाहीये. ऑफिस मधल्या कुणाच्याही बाबतीत हे घडलं असतं ना तर हेच झालं असतं. वा, शाबास रजनी. याला म्हणतात आपलेपणा. म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं पण त्याला अजिबात जाणून द्यायचं नाही की हे आम्ही तुझ्यासाठी केलंय म्हणून. एक्झॅक्टली. रजनी, हे घे ना प्लीज. रजनी, अगं ती एवढं प्रेमानं देतीये तर घे ना. मला माहितीये ह्या एका चॉकलेटने मी तुम्हा सगळ्यांचे उपकार नाही फेडू शकत. आदिती, उपकार काय अगं? आपण एका कुटुंबासारखे राहतो ना इथे. आणि कुटुंबामध्ये आपण एकमेकांना हक्कानी कामं सांगतो. मग अशी थँक्सची फॉर्मॅलिटी का? अगदी बरोबर. आपलं हे मोठं कुटुंब आणि जुई मॅडम म्हणजे आपलं शेंडे फळ. हो ना जुई? आदिती, काळजी घे बाबांची. हो, थँक्यू. आता कशाला थँक्स? तू माझ्या बाबांच्या तब्येतीची विचारपूस केलीस ना म्हणून. अरे प्लीज यार, सतत आभार प्रदर्शन नको करत जाऊस. माहितीये सगळ्यांना तू खूप चांगली असते. मी काळजीने विचारलं खरंच. मेल हॅज बीन सेंड. झालं काम? गेला मेल.
तुझ्या पप्पांचंच काम करत होतो. माझ्या पप्पांचं नाही, तुझ्या क्लायंटचं. ओके आदिती मॅडम, मिस्टर दाभोळकरांचं काम करत होतो. राईट. पण आदिती, ह्या क्लायंटला ना फक्त आणि फक्त रिजेक्ट करतायत. सतत माझ्या कामात खोट काढत असतात. तुला सांगतो आदिती, हे एडीएम म्हणजे वैताग आहेत, वैताग. जय, रिलॅक्स. आता ऑलमोस्ट हे प्रोजेक्ट संपतच आलंय ना, आणि एकदा का ते संपलं की मग कशाला ते खोट काढणार आहे. हा वादाचा मुद्दा, त्यामुळे याच्यावर न बोललेलं बरं. बरं, तू काय सांगायला आली होतीस? अरे हो, सरांनी जे अण्णांच्या ऑपरेशनसाठी पैसे दिले होते ना, त्या संदर्भात आत्ताच सरांशी बोलणं झालं. काय म्हणाले ते? ते पैसे सरांनी लोन म्हणून दिले असं म्हणाले, आणि आता ते इन्क्रीमेंट आणि इन्सेंटिव्ह सुद्धा देणार आहे प्रत्येकाला. जय, काय रे, काय झालं? आदिती, आपण जितकं बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तितकंच अडकत जातोय. सरांनी मला दिलेल्या लोनमुळे मला ही नोकरी सोडता येत नाही, तर तुला लोन दिलंय म्हणजे तुलाही नोकरी सोडता येणार नाही.